नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर अर्ध्या तासापासून बैठक सुरू आहे. शिंदे यांची उदय सामंत त्याचबरोबर संजय शिरसाट यांच्यासह इतर आमदारांसोबत बैठक सुरू आहे. शिंदे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की नाही यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्यासोबत आहेत. दिनेश, वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांची आपल्या आमदारांसोबत महत्त्वाची बैठक सुरू आहे. होय, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढचे उपमुख्यमंत्री होणार का, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आणि उपमुख्यमंत्री होणार का, या बाबतीतली अजून स्पष्टता झाली नाहीये. स्वतः एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की संध्याकाळपर्यंत या बाबतीतला निर्णय होईल आणि संपूर्णपणे हा एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे की त्यांनी नेमकं काय करावं. पण फडणवीसांनी हेही म्हटलंय की आमची त्यांना आग्रही विनंती आहे की एकनाथ शिंदे यांनी आमच्या मंत्रिमंडळात असावं आणि उपमुख्यमंत्री असावं. ते अजित पवार यांनी याआधीच या पत्रकार परिषदेत जाहीर केलेलं आहे की ते स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी काय करावं हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असं तेही म्हणाले. आणि यावेळेस उपमुख्यमंत्री पदावरून दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात टोलेबाजी ही बघायला मिळाली. आता सध्या एकनाथ शिंदे हे वर्षा या शासकीय निवासस्थानी आले आहेत. तिथे त्यांची सहकारी आमदार आणि नेत्यांबरोबर बैठक सुरू आहे आणि नेत्यांची, माजी मंत्र्यांची आग्रही मागणी आहे, शिवसेनेच्या नेत्यांची आग्रही मागणी आहे की एकनाथ शिंदे यांनी उपमंत्रीपद स्वीकारावं आणि त्यांनी कॅबिनेटमध्येही असावं. याआधी आपण जर घटनाक्रम बघितला तर एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं होतं किंवा त्यांच्याकडून संकेत मिळत होते की ते सत्तेच्या बाहेर राहून संघटन वाढीसाठी प्रयत्न करतील. पण नेत्यांची आग्रही भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमध्ये असावं आणि उपमुख्यमंत्री पदही घ्यावं. नक्कीच दिनेश, त्यामुळे एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर शिंदेंनी मंत्रिमंडळामध्ये राहावं यासाठी फडणवीसांनी शिंदेंना विनंती केली आहे. दरम्यान मंत्रिमंडळामध्ये राहणार की नाही हे संध्याकाळी सांगणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं. आणि मी त्यांना हे देखील सांगितलं की शिवसेनेच्या आमदारांची आणि महायुतीच्या सगळ्या आमदारांची देखील या ठिकाणी ही इच्छा आहे. त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल हे मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे. अरे बाबा, ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला, संध्याकाळी सांगतो. मला ते एकदमच पाहिजे का सगळं? थोडं थांबा. देवेंद्रजी माझ्याकडे आले, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांना धन्यवाद देतो. आमच्या सर्व महायुतीच्या आमदारांचा देखील जो काही आग्रह आहे सगळ्यांना मी धन्यवाद देतो, सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे तुम्हाला सांगू ना, एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहण्याची शक्यता. थोड्याच वेळात निर्णय जाहीर करणार. दुसऱ्याला उपमुख्यमंत्री केलं तर शिंदेंचं सरकारमधील वजन कमी होईल. फडणवीस आणि अजितदादा शिवसेनेच्या उपमुख्यमंत्र्याला विचारूनच निर्णय घेतील. दुसऱ्याला उपमुख्यमंत्री केल्यास शिंदेंना न विचारता सरकारमध्ये निर्णय होतील. शिंदेंनीच उपमुख्यमंत्री व्हावं, पक्षातील नेत्यांची विनंती. मला आनंद आहे की 2.5 वर्षापूर्वी इथेच वाटतं ना, तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती. आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलंय. आणि राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अजितदादा आणि शिंदे यांच्यामध्ये चांगली जुगलबंदी पाहायला मिळाली. अजित पवारांच्या बाउन्सरवर एकनाथ शिंदे यांनी देखील जोरदार सिक्सर मारल्याचं पाहायला मिळालं. अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना, उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ शपथ. मैं रुकने वाला हूँ. दादा को नहीं, अरे भाई
दादा को अनुभव है, दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का। परंतु ऐका, पूर्वी आम्ही सकाळी दोघांनी घेतली होती, तो हे राहून गेलेलो होता, आता पुढे 5 वर्ष आता ठेवणार आहे। काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील, थोडी कळ काढा, काही कन्फ्युजन ठेवणार नाही, सगळं क्लिअर। काही कन्फ्युजन नाही आहे। ए बाबा, काही कन्फ्युजन नाही। सगळ्यांना उद्या तुम्ही 5:30 वाजता नाही 5 वाजता हजर व्हा आणि परत दादांच्या बद्दल किंवा आमच्याबद्दल काय तुम्ही बातम्या। चला, धन्यवाद। तर महायुतीकडून राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय। महायुतीने राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र दिलंय। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। तर राज्यपालांकडे महायुतीनं हा दावा केलेला आहे। सत्ता स्थापनेचं निमंत्रण देखील राज्यपालांनी महायुतीला दिलंय आणि उद्या संध्याकाळी 5:30 वाजता मोदींच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडणार आहे। तर फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता फडणवीस शपथ घेणार आहे। भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे। फडणवीस मुख्यमंत्री, उद्या संध्याकाळी 5:30 वाजता ग्रँड शपथविधी। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेणार। देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। चंद्रकांत पाटील मुनगंटीवारांकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव। देवेंद्र फडणवीसांच्या नावाच्या प्रस्तावाला पंकजा मुंडे, रवींद्र चव्हाण, दरेकर, पडळकरांकडून अनुमोदन। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रस्ताव मांडलेला आहे, याला मी मनापासून अनुमोदन देते। देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो। आशिष शेलार, अशोक उईके, दिलीप बोरसे, योगेश सागर, निलंगेकरांकडूनही अनुमोदन। देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो। देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाला जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते। विधिमंडळाच्या गटाचा नेता म्हणून एकमतानं निवड केली, त्यासाठी सर्वांचे आभार, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे। आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली। एका कार्यकर्त्याला 3 वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान मोदींनी दिला, त्यांचे मी आभार मानतो, असंही फडणवीस म्हणाले। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींचे मी मनापासून आभार मानेन। एका कार्यकर्त्याला या सर्वोच्च पदापर्यंत 3 वेळा माननीय मोदीजींनी या ठिकाणी बसवलं। पुन्हा एकदा पूर्ण बहुमत महायुतीला मिळालं। महाराष्ट्रामध्ये नवा इतिहास लिहिला गेल्याचं फडणवीसांनी म्हटलं। पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला, प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं। एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला। हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे। 2019च्या सुरुवातीच्या काळात आपल्याला त्रास दिला, फडणवीसांनी महाविकास आघाडीवर या शब्दात निशाणाही साधला। सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला। 2019 मध्ये जनतेचा कौल हिसकावून घेतला, जनतेसोबत बेईमानी झाली, फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टीका केली। आपल्याला कल्पना आहे की 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवाने तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है, हा नारा फडणवीसांनी पुन्हा एकदा दिला। एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है। फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला।
तुम्ही एक एक त्यांचा शेर दाखवा आता लोकांना तुम्ही काय म्हणले होते. मी पुन्हा येईलवर खूप थट्टा झाली, खूप मस्करी झाली, उद्धवजी खूप बोललेत, पवार साहेब बोललेत, राऊत तर बोलतच राहतात. पण आज पुन्हा विक्रमी मतांनी आम्ही या ठिकाणी निवडून आलो आणि पुन्हा मुख्यमंत्री हे देवेंद्रजी हे सगळ्याच्या नाकावर टिचून छातीवर उभे राहून पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत. दरम्यान उद्या मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. इतर मंत्र्यांच्या शपथविधीबाबत वरून काही निरोप आलेला नसल्याची माहिती देखील महाजन यांनी दिली आहे. त्या आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी हे त्या ठिकाणी शपथ घेतील आणि 2 मुख्यमंत्री त्यासोबत राहतील. किती जण शपथ घेणार आहे आणि इतर जे मंत्री आहेत त्यांचा शपथविधी होणार आहे? कारण ते म्हणतात की आता पंतप्रधान नाही, वरतून अजून तसा काय अजून मेसेज निरोप आलेला नाही. ते काय विचार करतात वरती आमचे नेते त्याच्यावर सगळे डिपेंड आहे. पण मला असं वाटतं की अजूनपर्यंत जरी 3 लोक शपथ घेतील अशीच माहिती माझ्याकडे आहे. 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री. उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र अजूनही महायुतीमध्ये खाते वाटपावरून तिढा कायम आहे असंच दिसतंय. पाहूया त्याच संदर्भात एक छोटासा रिपोर्ट. फडणवीस मुख्यमंत्री उद्या ग्रँड शपथविधी. महायुती खातेवाटपावरून तिढा कायम. फडणवीस उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार, मात्र महायुतीत खातेवाटपाचा तिढा कायम. शिंदेंचं दिल्लीत वजन, मंत्रिपदासंदर्भात ते वरिष्ठ नेत्यांसोबत बोलतील, गिरीश महाजनांचं वक्तव्य. एकनाथजी नाराज आहेत, त्यांना हे खातं पाहिजे ते खातं पाहिजे, त्या संदर्भामध्ये ते वरती बोलतील. त्यांचं तेवढं वजन वरती पण आहे, दिल्लीमध्ये पण आहे, ते वरती बोलतील. गृहमंत्री पदावरून कोणतीही रस्सीखेच नाही, लवकर निर्णय होणार, रावसाहेब दानवेंची माहिती. कुठल्याही तक्रारीविना आता हा विषय संपून जाईल. कुठल्याही तक्रारीविना आता हा विषय संपून जाईल. खातेवाटपावर वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार. उद्या मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार. रूपाणी. मुख्यमंत्री और 2 उपमुख्यमंत्री तो शपथ लेंगे. हाईकमान के साथ चर्चा करेंगे, बाद में फाइनलाइज होगा. एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, उदय सामंतांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमदार 100% आग्रही आहोत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमध्ये आलं पाहिजे, उपमुख्यमंत्री पद घेतलं पाहिजे. शिंदे, अजित पवार, फडणवीस वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळावर निर्णय. बावनकुळे. आज तर देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा चर्चा करतील, आमचं केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल आणि त्यातनं जे काही ठरेल ते आपल्याला उद्या दिसेल.